एखाद्या वेळेस काही काही चोपदार इतके श्रीमंत आहेत, 150 एकरवाला एक चोपदार होता. म्हणजे कीर्तनकारांनी त्याच्या बाजूच्या लोकायला साधं समजू नये असं 700 वर्षापूर्वी आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं होतं. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. कीर्तनकाराच्या सानिध्यातले लोक प्रत्यक्ष शंकर असतात. त्यांना समजायचं नाही मी लय शहाणा आहे म्हणून. तर वाल्याने अशी माणसं मारली, महाराज जरी मारली असतील तर पैशावालेच. वैद्य जरी मारले असतील, पूर्वीच्या काळात डॉक्टरला वैद्य नाव होता, पैशावालेच. राजे जरी मारले असतील तरी पैशावालेच. आम जनता मारली असेल तरी पैशावालीच. चोराला काही संबंध नसतो, महाराज आहे का काय त्याला काय संबंध, त्याला फक्त पैसे गुंड. मग इतकी माणसं मारली, इतकी माणसं मारली तरी तो वाल्याचा वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक. ताकद कोणाची? अर्धक्षण घडता संताची संगती. एका काही वेळापुरती नारदांची संगत झाली. ही संगतीची ताकद आहे, संगतीची ताकद. चांगल्याच्या सानिध्यात गेलं की माणूस मोठं होत असतो. सज्जन की करले संगत, सज्जन की करले सज्जन की करले संगत, सज्जन की करले जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत सज्जन की करिले, संगत सज्जन की करिले, संगत सज्जन की करिले जन्म का सार्थक कछु करले. ओ संगत सल्तन की करिले, ओ संगत सल्तन की करिले, ओ संगत सल्तन की करले. संगतीची ताकद फार मोठी आहे. आवाज कमी करत जाऊ नका, कारण ते म्हणताना आम्ही बोलतच नसतो ना. संगतीची ताकद आहे. 2 पुराणाच्या बाबतीत जर 9 श्लोकाचा इतिहास पाहत गेला तर येळूला अपवित्र म्हटले. साबरी वाढिणल्या सरळा, वरी फळना आत पोकळा, कास्तन झाले गळा शिळीये जैसे. शिळीच्या गळ्याला येणाऱ्या स्तनातून लालाजी दूध निघत नाही. येळू इतका उंच वाढतोय पण फळ लागत नाही. आणि इमारतीला वापरला तर मधातून पोंगे आत पोकळा. येळू 4 गोष्टींना अपवित्र सांगितला. रामायणामध्ये रावणाचा भाचा सांब नावाचा व्यक्ती जगाच्या नाशाकरता तपश्चर्या करत होता. कालास्त्राची तपश्चर्या करत होता. कालास्त्र प्राप्त झालं, पण कालास्त्रानं विचार केला याच्या हातात पडलं तर हे चांगल्याला मारीन, म्हणून लक्ष्मणजीच्या हातात अस्त्र पडलं. अस्त्र किती तेजस्वी आहे शस्त्र, म्हणून प्रयोग केल्याबरोबर येळूच्या जाळीत तपश्चर्या करणारा सांब मृत्यू पावला. या मूर्खाचं जगाचा नाश करणाऱ्या व्यक्तीचं रक्त येळूला लागलं. त्या दिवसापासून येळू अपवित्र. येळू अपवित्र. ह्या येळू हा जर येळू वारकरी संप्रदायाच्या पताका फडकवण्यासाठी लावला तर त्या येळूला गोपीचंद लावतात आणि त्याच येळूच्या पुढे पात्र टेकून नैवेद्य ठेवतात. कोणाची ताकद आहे? अपवित्र येळून पताकेची संगती केल्याबरोबर त्याची पूजा आहे, त्याची पूजा आहे. संगतीची ताकद इतकी मोठी असते. नंतर मग पेरणी करता वापरला का वापरला, पेरणीत कसा स्वीकारला, हे कृषी कर्मातलं फार मोठं वेगळं. पण मी माझ्या कडव्यावर येतो. हा केसर शिवडी. हिम्मत नावाचा नालायक व्यक्ती हा जेवायला बसलेला आहे, दुर्योधनाच्या उजव्या बाजूला आहे.
वाढवा कडक करा आवाज, फक्त बेस कमी करा, कडक करा, सगळ्यांनाच द्या, मला एकट्याला नका. आणि द्रौपदी तूप वाढत असताना तिच्या चोळीचं दुसऱ्या क्रमांकाचं बिरडं सुटलं. बिरडं म्हणजे गाठ. टिकल्यावाल्यांना ही चोळी कळणार नाही. मोठ्या आदरानं तुमची आजी पणजी असेल तर तिच्याकडे बघा, तुम्हाला ती चोळी बघायला भेटेल. ती चोळी, अशी चोळी मुक्ताई साहेबांच्या अंगात होती. ओरिजिनल फोटो जर कुठं पाहायला भेटला तर बघा, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा फोटो, गाठीची चोळी जुन्या मावल्यांना असायची. जुन्या मावल्यांना त्या गाठी चोळीला 2 बिरडे 2 गाठी असायच्या. दुसऱ्या क्रमांकाचं बिरडं सुटलं आणि बिरडं सुटलेलं इन्मक नावाच्या हरामखोर व्यक्तीनं पाहिलं आणि त्याला माहित होतं दुर्योधन आपल्या डाव्या हाताला आहे. आपण जर दुर्योधनाला सावध केलं तर शेवटी दुर्योधनाची मोठी भाऊजाई आहे, त्याला थोडासा पुळका कनवाळा येईल. म्हणून या हिन्मखानं दुर्योधनाच्या पलीकडून बसलेल्या शकुनीला डोळ्यानं खुणवलं. खुनवा असतात ना डोळ्यानं, डोळे बऱ्यापैकी भंगिरे असतात. म्हणून तर पूजा करताना पाठीला पाणी लावा म्हणत नाहीत, डोळ्याला पाणी लावा म्हणतात. इतके भंगिरे असतात डोळे. काहीचे इतके भंगिरे देवा, ब्रह्मदेवाला पण मोजता येणार नाही त्याच्या डोळ्याचा भंगिरेपणा. विठाला विठाला शकुनीच होता. फार पापी राजा होता शकुनी, गांधार देशाचा राजा होता. आणि शकुनीला इन्मखाने सांगितलं, राजन देखो भला, खुणवलं डोळ्यानं. शकुनीनं लागलीच दुर्योधनाची उजवी मांडी दाबली, कारण तो डावीकून बसलेला होता. मांडी दाबली. भाषेबुवा जी मामाश्री, तुमच्या वहिनी साहेबाच्या चोळीची गाठ सुटली. दुर्योधनानं खाली पाहिलं, डॉक्टर साहेब. शेवटी तो पापी नव्हता आणि खाली पाहून म्हणला, मामा शोभतय का तुम्हाला? भाच्याची पत्नी ही लेकी समान असते. मी जरी तुमचा सक्का भाचा असेल तरी पांडव तुमच्या बहिणीचे पुतणे आहेत, त्या अर्थी ते सुद्धा तुमचे भाचेत लागतात. आणि मामानं भाच्या सुनाकडं लेकीच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. तर शकुनीच्या अंतकरणात इतकं पाप होतं. त्यानं सांगितलं, मूर्ख नालायका, तुला अक्कल आहे का? तुला मोठं व्हायचं काही कळतं का? यांना चांगुलपणानं चोंबाळशील तर भीक मागशील. काय करायचं मामा? वाढ म्हणावं तू. आणि दुर्योधन गरजला, वहिनी लवकर तूप वाढ, वेळ नाही तर आम्ही उठणार. चोळीची गाठ सुटली. त्याच्या लक्षात आलं, डाव्या पंक्तीतले हे 78 लोक आहेत, त्याच्यातला एकही व्यक्ती आपल्याला मदत करणार नाही. उजवीकडे पाहिलं, ती परिस्थिती बघितल्याबरोबर 36 मधले 5 सोडून सगळे उठून गेले. नको म्हणले, या पंक्तीत बसणं उचित नाही. धर्माकडे पाहिल्याबरोबर धर्माने मान खाली घातली. त्या अर्थी बाकीच्या 4 भावांनी हातातलं बकेट काही घेतलं नाही. द्रौपदीच्या लक्षात आलं, आपलं पती पण आपलं हे तुपाचं बकेट हातातलं घेऊ शकत नाहीत. उलट धर्माने आवाज दिला, पांचाळी जी वाढ पटकन. मग ज्या वेळेला पती वाढ म्हणतात त्या अर्थी दुर्योधनाची काय कथा. 2 क्रमांकाचं बिरडं सुटलेलं आहे. ज्या वेळेला 1 नंबरचं बिरडं सुटेल त्यावेळेला या देशातल्या पवित्र स्त्रीची आबरू रस्त्यावर येईल. किती पवित्र. वनवासामध्ये पांडव असताना 7,000 शिष्यासह दुर्वास वनवासात गेलते. आणि दुर्वासाने जेवायला मागितलं. 60,000 लोकायला वनवासात काय जेवायला देता येईल? तिथं का कढाया येतात का किराण्यासाठी दुकानं येतं? काही नाही तिथं. पण द्रौपदीने अंतःकरणात पंढरीतल्या मालकाचं स्मरण केलं आणि तेवढ्या अवकाशात डॉक्टर साहेब थोडंसं वारं सुटलं आणि वाऱ्याने द्रौपदीच्या पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या
आणि एकाच बोटाचं नख पाहिलं दुर्वासाने, एकाच बोटाचं. या देशातली स्त्री इतकी श्रीमंत आहे, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी राणीव संपत्ती कोण असेल राज्याची, देशाची, त्या देशाची स्त्री आहे. तुम्हाला आवडणारा नेता सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुमच्या आवडीचा एखादा फॅमिली डॉक्टर असेल तोही याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्हाला आवडणारा एखादा दुकानदार असेल तोही याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्हाला आवडणारा एखादा महाराज, मृदंगाचार्य, गायक, कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य तो याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्हाला आवडणारी अष्टादश संत सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. तुम्हाला आवडणारे रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. महाराणा प्रताप सुद्धा या पवित्र देशातल्या 12 ज्योतिर्लिंगाला त्याचे शिखर पाडल्याच्या नंतर त्या शिखरांचा जीर्णोद्धार करणारी देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्यातल्या त्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. किती पवित्र श्रीमंती आहे या देशाची, किती पवित्र. आणि त्या पवित्र स्त्रीच्या पायाचं नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्याचं दुर्वास जेवून बसले. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. इतकी पवित्र स्त्री, इतकी पवित्र. आणि त्या पवित्र स्त्रीच्या चोळीची गाठ सुटते, जिचं नख पाहिल्याच्या नंतर दुर्वासासारखा 5 रागीट साधू होते. त्यांना पुराणामध्ये शीघ्रकोपी म्हणतात, शीघ्रकोपी. त्याच्यापैकी दुर्वास 1 नंबरचे रागीट होते. 2 नंबरला सांगता येईल कोण होतं? जमदग्नी. जाऊ द्या. 3 नंबरचे सगळ्या गोळ्या घेतल्या डॉक्टर साहेब, रिॲक्शन येते ना, त्याच्यामुळे तुम्ही वाटून दुपारी 1 घ्या, संध्याकाळी 1 घ्या असं लिहून देता. माझंही आपण 2च गोळ्या घेऊ, राहिलेल्या 3 पुन्हा पाहू. विठाला अत्यंत रागीट दुर्वास, जिचं दर्शन घेतल्याच्या नंतर नुसतं पाहलं, इतकी पवित्र स्त्री. आणि तिच्यावर जर त्या अब्रूचं संकट येत असेल, काय वाटत असेल हो त्या स्त्रीला, काय दुःख वाटत असेल तिला. 5 पती खाली माना घालते. त्यावेळेला जगाच्या मालकाची विनंती केली, प्रभू कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, विळका सखया लावियला लावियला, विळका सखया लावियला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, हरे कृष्ण द्वारकेच्या राया, वेळ का सकया वेळ का सकया लावियेला. द्रौपदी देवाला देव म्हणत असेल, हा भाव वाढवानो. द्रौपदी देवाला देव म्हणत असेल, हा भाव तुमच्या अंतःकरणात राहू द्या. द्रौपदी देवाला भाऊ मानित होती, हा भाव मात्र अंतःकरणात जास्त राहू द्या. हे तसं काय नसते. ते का पाणी एक अडवायला येत असते, ते तिथून वाढवावं लागतंय. टाटरचं बटन नाही दाबल्यावर मोठं हिर किती भरलेली असली तर कुठून पाणी फेकील ती. विठाला विठाला. दादा म्हणायची. दादा या शब्दाचा अर्थ आहे भाऊ. भाऊ म्हणून दादा म्हणायची. दादा, अरे तुझ्यासारखे रक्ताच्या नात्यातले 2 पाठीराखे होते रे, त्याच्यातला एक गेलाय आणि एक जिवंत आहे, तो पांचाळ नगरीमध्ये आहे, येऊ शकत नाही रे. दादा परमपावन, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, 5 पतीशी पाणी ग्रहण केलंय, धर्मनिरपेक्ष आहेत.
सात्विक आहेत, सदाचारी आहेत, वारकरी आहेत. पांडव वारकरी होते. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळविती किंवा आठविती, भजन करणारे आहेत. ते हातातलं बकेट घेऊ शकत नाही. दादा उलट वाढायला लावले रे. बघशील माझी दया येईल का दादा तुला? येईल दया. 2 नंबरचं बिरड सुटलेले, गाठ सुटलेली आहे. आणि दुसरं बिरड 14 सेकंदात सुटणार आहे. फक्त 14 सेकंदात. आणि या 14 सेकंदात तूप वाढत असताना त्याला श्रद्धेनं हाक मारली, देवा बघ रे दादा बघ. आणि त्याच्यात तिनं एकच आड घातली, देवा तुझ्यासारख्या विश्वात व्यापून उरलेल्या जगदानंद कंद जगतपतीला काम सांगणं माझी लायकी नाही, पण माझं शरीर 2 लोकांना पाहू नये याच्याकरता तुला काम सांगते. पांडव तर पती आहेत. नवऱ्यानं शरीर उघडं पाहिलं काय, झाकलं पाहिलं काय. आणि 78 लोकांतले 2 जर काढून दिले तर बाकी सगळे हरामखोर होते. हरामखोर म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे वेडा. आणि येड्या माणसाला काय कळत असते, झाकलं पाहिलं काय आणि उघडं पाहिलं काय, वेडे. पण 2 ज्ञानी होते, एक द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य. यायनं मात्र शरीर पाहू नये. सत आठवलं म्हणून सांगतोय. द्रोणाचार्याला ज्या वेळेला श्रुतीनं प्रश्न केलता वरे गेल्यावर, पितामह तुम्ही एवढे अधिकारी आहात, तुम्हाला 4 भीषण प्रतिज्ञा केल्या, 22 प्रतिज्ञा केल्या, म्हणून तुम्हाला पितामह भीष्माचार्य पदवी, भीषण प्रतिज्ञा 4 22 म्हणून पितामह भीष्माचार्य पदवी तुम्हाला प्राप्त झाली. आणि धडधड तुमच्या देखता चोळीची गाठ सुटल्यावर वाढणाऱ्या व्यक्तीला विडंबन करतात हे तुम्हाला पाहावं वाटलं. जीभ दातात दाबली आणि म्हाताऱ्यानं खाली पाहिलं. अडचणीत होतं म्हातार. नाही तर म्हाताऱ्यानं सांगितलं असतं, हे दुर्योधन काय अक्कल आहे तुला? मोठी भाऊजाई आई समान असते, मूर्ख आहेस की काय? ऐकत नव्हता का दुर्योधन? एका गोष्टीत दबलेलं होतं म्हातार. तुम्हाला एक कविता माहित असेल डॉक्टर साहेब, फार जुनी कविता आहे. या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्यातून आपण वाचलो. आपल्यावर निजामाचं होतं, मराठवाड्यावर. बाकी भारत देशावर पगडा इंग्रजांचा होता. इंग्रजात 2 हरामखोर लोक होते आणि त्याच्यामधल्या 2 पैकी एक इतका बुजदिल होता की तो जाणून बुजून गंध लावणाऱ्या शिपायाला त्रास द्यायचा. या काळे गुरुजी, या गंध लावणाऱ्या शिपायाला तो जाणून बुजून त्रास द्यायचा. काडतूसाला गायीची चरबी लावायचा. आणि डॉक्टर साहेब ते काडतूस दातानं तोडावं लागायचं. मग त्यावेळेला हिंदूची जी फौज होती, सैन्य होतं, या सैन्याच्या जिभेला गायीची चरबी लागायची. या पुढे या चरबी लागायची. हदगावून आले ते, नांदेड मधलं हदगाव. विडाला 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 गायीची चरबी लावली त्या काडतुसाला. गंध लावणाऱ्या शिपायाला दुःख वाटायचं, गाय आपल्यासाठी हिंदूची जननी आहे. या भारत देशामध्ये पवित्र म्हणून वेदाने पुराणाने शास्त्राने जिचं वर्णन केलंय ती गौमाता आहे. आणि त्या गायीची चरबी आपल्या जिभेला, ओठाला लागते, दाताला लागते. फार काही झालं तर काडतूस तोड्यावर ते थुकत असतील, पण जिभेला आणि दाताला, ओठाला ती चरबी लागत होती. त्या काळातल्या तात्विक व्यक्तीने एका शिपायाला गंध लावणाऱ्या गळ्यात तुळशीची कंठी होती, माळ होती तुळशीची.
कपाळाला गंध होता. त्याला विचारलं, का रे तुला काही वाटत नाही? गायीची चरबी काढतोसाला लावली आणि तू तोडतोस. त्यानं हात डॉक्टर साहेब पोटावर ठेवला. याचा प्रश्न आहे रे, याचा प्रश्न आहे. त्याला त्या तात्विकाने एक कविता लिहिली. नच उलटे काळीज त्याचे, नच उलटे काळीज त्याचे, परिशरमिंदे अन्नाचे, नच उलटे काळीज त्याचे. त्यानं सांगितलं, अरे मी उलट्या काळजाचा नाहीये, भाकरीचा प्रश्न आहे रे. हे जाणून बुजून असं करतात रे. तसं भीष्म नावाचे पितामह एका ताटाखालचं ठराविक काळापुरतं मांजर झालते, नाईलाज होता. आणि या पवित्र द्रौपदीनं विटेवरच्या मालकाला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला भाऊ म्हणून हाक मारली. देवा, फक्त या 2 पवित्र लोकांनी माझं शरीर बघू नये, बाकी जाऊ दे, हे सगळं करताय, काही विषय नाही यांना. दुर्योधनाची मांडी दाबली उजवी शकुनीनं. दुर्योधन पुन्हा बोभावला. वहिनी साहेब, दुर्योधनाचं वाढा म्हणलेला आवाज ऐकल्याबरोबर मरण द्रौपदीला परवडत होतं. मरण 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 परवडत होतं, मरण. एक फार दिवसापूर्वी माझ्या अभंग वाचनात आला. सर्पमाथा मनी, सर्पाच्या माथ्यावरला मणी. बुवा, एक माफी मागून एक शब्द त्याच्यातलाच आहे. पतिव्रतेचे स्तन गेली या प्राण हाताने. भारत देशातली एका पवित्र स्त्री एका पातशाहीनं कोंडीत धरली. इतकी पवित्र, इतकी पवित्र की अमावस्याच्या दिवशी तिच्या अंगाचा प्रकाश पडायचा. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर. त्या प्रांतात यवन राजा होता. शक सांगता यायचं नाही, मला आठवण नाही आता. फार दिवसापूर्वी वाचले मी, 27 वर्षापूर्वी वाचलेलं आहे. आता मला तुम्ही वेळ देईनच वाचायला. तर त्या राजाने मनात आणलं होतं, मी एक ना एक दिवस माझ्या अंतःकरणातल्या कामाचं सुख हिच्या शरीरासोबत घेईल. त्या राजाचा प्रधान मुसलमानच होता, राजाही मुसलमान होता, पण त्याचा प्रधान इतका सात्विक होता. सरकार बोले नहीं मिलेंगी, बोले नहीं मिलेंगी. तर राजा म्हणला, बेटा माझं खातू, माझ्या जातीचा असताना तुम्हाला म्हणतो ती मला भेटत नाही. नाही सरकार, मराठीत सांगतो. त्यानं सांगितलं, त्या प्रांतात काही दिवस मी फिरलेलो आहे, मला त्या पवित्र स्त्रीचं आचरण मला माहित आहे, ती तुम्हाला नाही सापडणार, नाही सापडणार. कर्मनो गहनो गती. त्या दिवशी तिचे पती बाहेर गेलेले आहेत आणि त्या दिवशी या नराधमानं त्या नगरीवर स्वारी केली. कळालं, आपल्या या पवित्र शरीराकडे बघून ज्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न झालाय, तो या पवित्र शरीराचे धिंदडे उडवणारे. वाड्याला 4 दरवाजे, ज्याला परस दरवाजा म्हणतात, हा पाठीमागून असतो. सरपण काडी वगैरे आणायचा. आता गॅस आहे, पूर्वीच्या काळात पावसाळ्यात त्याच्यात सगळं लागणारं सरपण उन्हाळ्यामध्ये साठवून ठेवायचं. 8 महिन्याचं सरपण जायचा दरवाजा होता. त्या दरवाजातनं पाठीमागं गेली. परस दरवाजाच्या पाठीमागं गाईचा गोठा आहे. गाईच्या गोठ्याच्या पाठीमागं वैरणीची एक फार मोठी वळई आहे आणि त्याच्या पलीकडे गाईला पाणी पिण्यासाठी एक विहीर होती. दिवस उन्हाळ्याचे होते, विहीर शुष्क झालेली होती. त्याच विहिरीमध्ये थोडंसं सरपण टाकलं. लवकर पेटण्यासाठी 10-5 पेंढ्या टाकल्या. वरूनही पेटून घेता येत होतं, पण तेवढा कडबा जळाल्यावर गाईनं काय खावा, विवेक काय असेल त्या बाईचा विचार करा. आणि तिनं त्या जीर्ण झालेल्या कोरड्या विहिरीमध्ये सरपण टाकलं
त्याच्यात थोड्याशा कडव्याच्या पेंड्या टाकल्या, वरून इस्तू टाकला आणि ज्या वेळेला त्यानं ज्वाळा प्रज्वल्या त्यावेळेला तिनं ज्वार करून घेतलं, ज्वार ज्वार ज्वार. त्यावेळेला जो नराधम आला पाठीमागचा प्रधान रडत होता, सरकार मैंने पहिले ही बोला था. नाही हात लावू देणार, नाही हात लावू देणार. इतकी पवित्र स्त्री या भारत देशाची, इतकी पवित्र, इतकी पवित्र. द्रौपदीनं सांगितलं, देवा माझं प्रारब्ध जर गहन असेल तर आयुष्यभर एखाद्याची चाकरी करायला लाव, पण या पवित्र शरीराचं दर्शन नको रे देवा. मी आतापर्यंत निष्ठेनं तुझं चिंतन केलं असेल तर या सर्व चिंतनाची तिळांजली देऊन तुला समर्पित करते, पण सांभाळ हे पवित्र शरीर, सांभाळ सांभाळ. येत नव्हता, येत नव्हता. अशा वेळेला रडावं तर नालायकापाशी रडून काय फायदा आहे. अंतःकरणातून एक ध्वनी प्रगटला, बघ रे दादा, बघ 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 बघ. द्रौपदीचं देवावर किती प्रेम. एकदा देवानं बोट कापल्याचं निमित्त केलं. अहो रिकामा नाही तो कोणाचे काम ऐकायला, हाकेसरची दाबायला वेळा आहे तो. एकदा बोट कापल्याचं निमित्त केलं. सख्या बहिणीकडे गेला सुभद्रेकडे, तिने चिंदी बांधली नाही. द्रौपदीकडे गेले, उद्धव पुढे आहेत. उद्धव पुढे असल्याच्या नंतर उद्धवाला पाहिलं, दादा आलात उद्धव दादा? जी हो आलोय. द्वारकेचे दादा नाही आले? आलेत ताईसाहेब. उद्धव बाजूला सरकल्याबरोबर प्रभूला पाहिलं, दादा आलात? तुळशीपाशी उभी होती, पूर्वेकडे तोंड होतं, देवाचं तिच्याकडे तोंड. देवाच्या चेहऱ्याकडे बघून प्रसन्न, दादा आलात? पाहते तर सदरा लाल झालेला आहे. काय झालंय? बोट कापले. फळ कापताना देवाचं कापलेलं बोट काळे गुरुजी द्रौपदीने डाव्या हातात दाबले. दादा मी चिंधी आणते रे तुझ्या करता. काम फुकट करत नाही सज्जनांनो, फुकट नाही. घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. घेत आहे ते, पैसे घेत नाही, फक्त एवढे भाव पाहिजे. बोट दाबलं, मी घरातून चिंधी आणते. विवेक किती टोकाचा होता. द्रौपदीने विचार केला, तुळशी वृंदावनापाशी दाबलेलं बोट सोडून दिलं तर महालात जाऊन चिंदी वापस आणेपर्यंत रक्ताचे किती थेंब जातील वाया. त्याच्यापेक्षा आपल्या अंगावर तर पितांबर मोठा आहे. डाव्या हाताने बोट दाबलं, उजव्या हाताने डोक्यावरचा पदर खाली वळला. इथपर्यंत उद्धव काही म्हटले नाही. तोच पदर पुन्हा डाव्या बगलात दाबला आणि कोपरा वडणार. उद्धव आरडला, ताई काय दादा? कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर बाईनं पदराकडनं नाटी फाडू नये. विस्तारपूर्वक नाही सांगत, वेगात सांगतोय. तरी पण द्रौपदीनं तो शब्द ऐकल्याच्या नंतर चिंदी फाडली आणि बांधली. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपथ पण पुरावा आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. अभंगातला नाही, शपक आहे. नंतर कोणी विचकून याच्या करता लगेच सांगून टाकायचं. उद्धवाने पुन्हा विचारलं, ताई एक बोलू मी? ताई पुराण सांगते पती